नमस्कार प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 17 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर सुरुवातीला आपण बघतोय मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी चालू केलंय आणि इथे अभिमन्यू सरांनी त्यांच्या आठवणीची पेटी बाहेर काढली आहे आणि इकडे ह्या गौरीचे वडील कॉलेजला पोहोचलेत। कॉलेजला पोहोचून ते विचार करतात की त्यांच्या बायकोने त्यांना निघताना सांगितलं होतं ना की भूतकाळातल्या गोष्टी काही त्रास देतात, तर त्यामुळे तुम्ही आज जाऊ नका म्हणून ते शिपायालाच विचारतात गेटजवळ आणि म्हणतात माझी मुलगी कॅन्टीनमध्ये काम करते हो, ती आहे का आतमध्ये, तिने डब्बा विसरली आहे। आता ते म्हणतात नाही हो दादा, तुमची मुलगी इथे काम करत नाही। आता ते कन्व्हिन्स करत असतात त्या शिपायाला की अहो नाही हो, खरंच माझी मुलगी इथेच काम करते। तेवढ्या ती रागिणी येते आणि म्हणते का रे अभिमन्यू सर आलेत का? तर तो शिपाई म्हणतो नाही ना मॅडम। आणि आता त्या चिडतात त्याच्यावर म्हणतात काय गप्पा मारतोयस इथे, तुझं काम काय, तू करतोयस काय? आता हे गौरीचे वडील म्हणतात माझी मुलगी इथे काम करते बघा, ती डब्बा विसरली आहे, तुम्ही द्याल का तिला डब्बा, असं म्हणून ते त्या रागिणीच्या हातात डब्बा देतात। तर ती रागिणी अतिशय उद्धट, पण रागिणीने स्वतःच उद्धटसारखा डब्बा खाली सांडलाय आणि पुन्हा गौरीच्याच बाबांना म्हणते काय हो, नीट तुम्हाला धरता येत नाही का? मला अन्नाचा अपमान झालेला असं चालत नाही आणि तुमची मुलगी डब्बा विसरते आणि कॉलेजमध्ये काय अभ्यास करत असेल कोणाच ठाऊक। मग आता गौरीचे बाबा म्हणतात नाही नाही, माझी मुलगी कॉलेजमध्ये शिकत नाही हो, ती कॅन्टीनमध्ये कामाला आहे। आता मात्र रागिणीचा रागाचा पारा चढतो आणि ती म्हणते काय, दॅट कॅन्टीन गर्ल, तिला काढून टाकली आहे आम्ही, ती आता इथे काम करत नाही, नोकरीवरून काढलंय तिला, जा तुम्ही आता हा डबा घेऊन, असं बोलून ती रागिणी तिथून निघून जाते। पण गौरीच्या वडिलांना मात्र फार धक्का लागलाय। आता त्यांना भोळ येते तेव्हा ते शिपाई दादा त्यांना असं सावरतात आणि आता ते विचारतात खरंच का हो, माझ्या मुलीला काढलं का हो नोकरीवरनं? आता ते शिपाई बिचारे काही बोलत नाही, ते म्हणतात बसा दादा खाली। पण आता या गौरीच्या वडिलांना धक्का बसलाय। पण आता प्रेक्षकांनो, आता पुन्हा एकदा तुम्हाला 90च्या दशकातली आठवण बघायला मिळणार आहे। अभिमन्यू सरांनी त्यांच्या प्रेयसीचं कानातलं हातात घेतलंय आणि कुठल्या तरी निबंधाच्या ओळी आहेत। आता इथे माही दिसलाय तुम्हाला, माही सिनियर होता, त्याने काही ज्युनियर्सच्या स्पर्धा घेतल्या होत्या निबंधाच्या। आता त्यातले काही पॅरेग्राफ तो त्याच्या मित्रांना वाचून दाखवतोय। ही कुठली अजब मैत्री जी फ्रेंडशिप डे शिवाय झाली, त्या स्पर्शने अर्श आहे, ज्यात गप्पा नाही पण संवाद आहे, फक्त पाहणे आहे। दादा हे मित्र म्हणतात कमालीचे पॅरेग्राफ आहेत नाही का, काय लिहिलेत निबंध। आता हा एक मित्र म्हणतो बघ ना, अरे हे बघ ना, जगायला श्वासाची नाही तर श्वसन नलिकेची गरज असते, असं म्हणून त्यांनी श्वसन नलिकेचं चित्र काढलंय। आता माहीने या तन्वीचा निबंध वाचलाय, त्यात लिहिलेलं असतं प्रेम आणि मैत्री, त्यातील धुवा असतो मित्र आणि आपल्याला कधीच सोडून जाणार नाही याची खात्री असते मैत्री, म्हणूनच प्रेमात ही मैत्री व्हावी। तर आता माहीला हे थॉट्स खूप आवडलेत, तो म्हणतो माइंड ब्लोईंग थॉट आहेत। माही म्हणतो काय चॅलेंजिंग थॉट आहे, अरे तुझ्या थॉटला चॅलेंज केलंय कोणीतरी, अरे पण कोण आहे हा न्यू कमर निबंध लिहिणारा? माही म्हणतो अरे तो नाही, ती आहे ती, पहिल्याच दिवशी तिने कानाखाली नव्हती लावली का त्या मुलाच्या, ती आहे ती। माही तो निबंध खूप वेळ वाचतो आणि त्याचं पान फाडून स्वतःकडे ठेवतो। त्याचे मित्र म्हणतात अरे काय करतोयस तू माही हे? आता तेवढ्यात त्याच्या समोर तन्वी आलीये। तन्वी म्हणते काल आमच्या वर्गाला तुम्ही मैत्रीवर निबंध लिहायला सांगितला होता ना, आम्ही तो सिनियर कडे चेक करायला दिला होता। तर सगळेजण तिच्याकडे बघतात। मग माही म्हणतो मग काय म्हणायचं तुम्हाला? तन्वी म्हणते सॉरी, पण तो निबंध मी लिहिला होता, पण मला माझा निबंध परत मिळालाच नाहीये, ते पानच माझ्या वहीमध्ये नाहीये। आता हा माही म्हणतो शक्यच नाही। तन्वी म्हणते अहो मी खरं ते सांग। माही तिला म्हणतो चांगली आयडिया आहे निबंध न लिहिता स्वतःला वाचवण्याची। आता प्रेक्षकांनो, हा दुसरा दिवस आहे, माहीने ते पान फाडून ठेवले स्वतःकडे, हे तुम्ही आत्ताच बघितलं। तन्वी म्हणते मी खोटं बोलत नाहीये। आता हा माही सगळ्या मित्रांना म्हणतो वाचला का रे तुम्ही हिचा निबंध? तर सगळे मित्र नाही म्हणतात। माही म्हणतो काळजी नका करू, तुम्ही निबंध नाही लिहिला ना तर त्यासाठी वेगळी शिक्षा आहे। तन्वी त्याला स्पष्टपणे सांगते की मी निबंध लिहिला, त्यामुळे मी कुठलीही शिक्षा भोगणार नाहीये। आता हा माही म्हणतो ठीक आहे, निबंध जरी नसला लिहिला ना तरी इतिहास मात्र चांगला लिहाला तुम्ही। आता सगळे मित्र हसायला लागतात। माही म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाहीये, तू जर निबंध लिहिलाच असेल तर त्याच्या पहिल्या 2 ओळी मला सांग। आता ही सांगतच असते तर तिची मैत्रीण म्हणते अगं नको सांगू, सगळे सिनियर तुला अजून क्रॉस करतील, तू जे लिहिलंयस ना त्या अभिचेच थॉट आहेत त्या निबंधामध्ये। तन्वी म्हणते मग काय करू आता? तिची मैत्रीण म्हणते मला नाही माहिती। आता माही म्हणतो काय ज्युनियर, काही कळतंय का? तर आता रोज एक निबंध लिहायचा आणि मला दाखवायचा, ही तुझी शिक्षा। आता सगळेच जण तन्वीला चिडवायला लागतात, पण तन्वी मात्र तिथून काहीही न बोलता निघून जाते आणि अशा पद्धतीने या तन्वीच्या निबंधाची आठवण या माहीकडे राहून जाते। आणि आता ती आठवण आठवत आठवत अभिमन्यू सर मनाशीच हसताय आणि हसताना ते खूप छान दिसतात। पण खरं सांगू प्रेक्षकांनो, हे जे सुबोध सरांचं AI दाखवलंय ना,
म्हणजे सुबोध सरांची जी ओरिजिनल ऍक्टिंग आहे ना ती या AI ला नाही जमत आहे. शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं नाही का. म्हणजे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. गौरीच्या बाबांनी तिला क्रॉस चेक करायला फोन केलाय. ते आधी विचारतात गौरी बेटा कुठे आहे. आता गौरी म्हणते बाबा मी इकडेच आहे ना कॉलेजमध्ये. पण आता ते लगेच म्हणतात हे बघ बेटा खोटं बोलू नकोस, मला कळलंय तुझी नोकरी गेली आहे ना. हे बघ तू काळजी करू नकोस, आईने आणि मी ठरवलंय आपण आपला उदबत्त्याचा व्यवसाय आणखीन वाढवू, तू नको टेन्शन घेऊ बरं. गौरी म्हणते नाही नाही बाबा काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. अहो मी कॉलेजच्या कामासाठी बाहेर आली आहे, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं. नाही नाही मी घरी आल्यावर तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते, असं काहीही नाहीये, तुम्ही मनात काही आणू नका बरं. आता तिचे बाबा म्हणतात बरं बरं ये तू घरी, मी पण जातो लवकर घरी. गौरी म्हणते हो बाबा व्यवस्थित जा हं. गौरीचे बाबा खुश होतात आणि त्या शिपाई दादाला सांगतात अहो दादा नाही हो नाही काढलंय माझ्या मुलीला नोकरीवर. आणि आनंदातच ते तिथून परत फिरतात. पण आता गौरी ठरवते की नाही आता मात्र मला अभिमन्यू सरांशी बोलावंच लागेल, बाबांसाठी का होईना पण मला अभिमन्यू सरांना ह्या नोकरीबद्दल सांगावंच लागेल. काय करू मी, कशी भेटू त्यांना. आता इकडे या मॅडम रागिनी मॅडम त्यांच्या स्टाफ रूम मध्ये आल्यात. त्या स्टाफ रूम मध्ये ओरडत असतात शिपायावर सगळा टेबल नीट पुसत जा, एखादा डाग जरी राहिला ना तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. तेवढ्यात कॉलेजचे काही स्टुडंट आलेत या मॅडमला भेटायला आणि म्हणतात मॅडम आमचं लेक्चरचं नुकसान होतंय, अभिमन्यू सर आमचं लेक्चर केव्हा घेणार आहे. मग आता ही रागिणी म्हणते सर घेतील आणि तुमचं नुकसान अभिमन्यू सरांमुळे होत नाहीये, त्या मुलीमुळे तुमचं नुकसान झालंय. तुम्ही सगळेजण मला एक प्रॉमिस करा. आता ते स्टुडंट विचारतात कसलं प्रॉमिस. रागिणी म्हणते ती मुलगी जर पुन्हा तुम्हाला कॉलेजच्या प्रिमिसाइजमध्ये दिसली ना तर तिला अजिबात इथे येऊ द्यायचं नाही, तर मी सरांना कन्व्हिन्स करेल. आता हे स्टुडंट म्हणतात हो चालेल मॅडम आम्ही नक्की तसं करू. आणि रागिणी आता त्यांना प्रॉमिस देऊन तिथून परतवून लावते. असो तर आता इकडे ही गौरी त्या अभिमन्यू सरांच्या बहिणीच्या नवऱ्याला काय सरबत देते. आता ह्यांचं नाव ना नेमकं मी विसरली आहे. ती त्यांना म्हणते मला अभिमन्यू सरांना भेटायचंय. आता ते विचार करतात ही तर घरातली कामं करायला आली आहे, हिला कशाला अभिला भेटायचं असेल. अरे हा अभिचा क्लास जॉईन करायचं असेल हिला, चला आता सिंपती हिच्या माथी मारूया. गौरी म्हणते दादा अभिमन्यू सरांना भेटता येईल ना. आता ते तिला म्हणतात अगं भेटता येईल तुला पण तुझ्याकडे काही स्किल आहेत का. गौरी म्हणते कसले स्किल. आता ते म्हणतात काय आहे ना अभिमन्यूला जर तुला भेटायचं असेल तर तुझ्याकडे 3 स्किल कमीत कमी पाहिजेच पाहिजे. ते असंच कोणाला शिकवत नाही, त्यांच्याकडे शिकायचं असेल तर कमीत कमी 3 स्किल्स घ्याव्याच लागतात. म्हणजे स्कीम म्हणतात काय की ते बहुतेक पैशाचं काहीतरी बोलणं चालू आहे. पण आता ही गौरी म्हणते मी अभिमन्यू सरांकडे शिकायला आलेच नाहीये. मग ते म्हणतात कशाला आली आहेस मग. तेवढ्यात आता त्यांची ती बायको येते अर्पिता आणि म्हणते अगं गौरी कुकर लावशील का जरा. अर्पिताचा नवरा आता तिला म्हणतो अगं एक काम कर लादी पोछा भांडी सगळं करायला सांग तिला आणि मग पैसे दे तिला. आता अर्पिता म्हणते अरे आपण तर फक्त स्वयंपाकासाठी बोलवलं होतं ना तिला. मग ते म्हणतात अगो तुला एक फायद्याची गोष्ट सांगू का मी, त्याच पैशात सगळी कामं होतील, दादाचे पैसे वाचतील ना, कळलं का तुला. आणि अर्पिता जरा जास्तीच भाबडी दाखवली आहे प्रेक्षकांनो. तर आता इकडे गौरीबाई फरशा पण पुसतीये काय एवढं काम करते ती तेच मला कळत नाहीये. आता ती फरशा पुसत असताना अचानक टीव्ही लागतो आणि त्या टीव्हीचा व्हॉल्यूम एवढा असतो अभिमन्यू सर जोरात चिडतात. म्हणतात कोणी लावला टीव्ही, कोण आहे ते टीव्ही जवळ. आणि त्यांना रिमोटच सापडत नसतो टीव्ही ऑफ करायला, कारण रिमोट त्या सोफ्याच्या खाली पडलेला असतो. आता ही अभिमन्यू सरांना बघून लपते कारण अभिमन्यू सर खूप चिडलेले असतात. आता तिला असं वाटतं सर चिडलेले असताना अजून आपलं काम होणार नाही म्हणून ती लपते आणि ते टीव्हीचं रिमोट शोधून टीव्ही बंद करते. अर्पिता येते आणि म्हणते सॉरी दादा, अरे एक नवीन मुलगी आली आहे कामाला त्यामुळे जरा गोंधळ झाला तिच्याकडनं. अभिमन्यू सर आता त्यांच्या खोलीत निघून जातात. अर्पिता त्यांना म्हणते आता पुन्हा नाही येणार आवाज तुला. आता ती गौरी आतमध्ये जाते स्वयंपाकघरात आणि सॉरी म्हणते अर्पिताला. आता तिचा नवरा येतो आणि म्हणतो काय बेजबाबदार मुलगी आहेस ग तू, तुझ्यासारखी मुलगी मी कधीच बघितली नाही अशी बेजबाबदार. गौरी म्हणते सॉरी माझ्याकडनं चुकून झालं, पण मी आता घेईल, मी काळजी घेईल, आता आवाज नाही होणार. गौरी त्यांना खूप रिक्वेस्ट करत असते फक्त ना कामं झाल्यावर मला एकदा अभि सरांना भेटू देत, मी त्यांच्या खोलीतच भेटेल हवं तर त्यांना. आता अर्पिता चालेल म्हणते. मग आता त्यांचा नवरा म्हणतो चालेल काय तुला काय झालंय. अर्पिता काही बोलणार तेवढ्यात तिचा नवरा म्हणतो हे बघ अर्पिता तुला कळत नाही या मुली कशा असतात ते, हे बघ तू जा तुझं काम कर. ते गौरीला काढून देतात म्हणजे बाजूला जायला सांगतात आणि अर्पिताला म्हणतात जा तू पण जा. आणि आता ते विचार करतात अरे नेमकं काय प्रकरण आहे, दुसऱ्या कोणाला तरी फोन लावतो मग मज्जा येईल. आता त्यांनी रागिणीला फोन केलाय. रागिणी फोन उचलते तेव्हा हे म्हणतात अरे बाबा भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था केली आहेस तू आमची. मग आता रागिणी म्हणते काय बोलताय काय तुम्ही हे.
तर हे दादा म्हणतात, अरे तुला काय सांगितलं होतं आम्ही की डबा पाठव अण्णाकडून, तू त्या मुलीला कशाला पाठवलं कॅन्टीनवाल्या. आता ही रागिणी म्हणते, मी कशाला पाठवू त्या मुलीला, अगं स्वयंपाक केलाय तिने पण घोळ घालून ठेवला इथे, अभि चिडतोय ना तिच्यावर. तर आता रागिणी म्हणते, ठीक आहे मी पोहोचतेच तिथे. रागिणीला आता कळलंय की गौरी तिथे पोहोचलीये म्हणून, म्हणजे ती विचार करते असा ती तर नसेल ना. पण आता या नारदाने कळ लावलेली आहे तसेच काहीसे वागतायत ते. पण आता गौरी ठरवते, नाही नाही मला आता सरांशी बोलावंच लागेल, त्यांच्याशी बोलून सगळं काही क्लिअर करते. गौरी ऑलमोस्ट त्यांच्या खोलीजवळच असते. फरशी पुसता पुसता ती सरांना बघत असते. आता अभिमन्यू सर काहीतरी वाचताय, म्हणजे इतके जवळ आहेत ते तिच्या, पण त्यांचं लक्ष गौरीकडे गेलंच नाही. गौरी प्रयत्न करत असते त्यांना आवाज देण्याचा. पण आता मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अर्पिताचा आणि तिच्या नवऱ्याचं सीन दाखवला आहे. अर्पिता गौरीला 500 रुपये द्यायचा प्रयत्न करत असते, पण तिचा नवरा तिला म्हणतो, अगं एवढे पैसे देत असतात का कुठे, जरा बचत कर, हे बघ मी सांगतोय ना. आता ती म्हणते, अरे पण तिने खूप काम केलंय. पण ते म्हणतात, एक काम कर, हे 200 रुपये राहू दे, 300 रुपये मी देतो तिला. असं म्हणून त्या अर्पिता गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या खिशात 200 रुपये घातले आणि 100 रुपयेच गौरीला देण्यासाठी ठेवले आहेत. कळलं ना आता नेमका हा माणूस कसा आहे ते. असो, तर आता ते गौरीला म्हणतात, हे घे तुझे पैसे. गौरी म्हणते, हे बघा मला पैसे नकोय, मला ना फक्त अभिमन्यू सरांना भेटू द्या. आता ते म्हणतात तिला, हे बघ तो अभिमन्यू ना हे बघ चिडलेला आहे सध्या, तू कॉलेजमध्ये भेट त्याला, इथे भेटलीस तर आणखीन चिडचिड करेल तुझ्यावर. गौरी म्हणत असते, अहो दादा पण तुम्ही मला म्हटलं होतात ना की भेट सरांना. पण ते गौरीचं काहीच न ऐकता निघून जातात. पण गौरी विचार करते, नाही नाही मी ही संधी घालवणार नाही, मी सरांच्या घरी आहे पण मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय जाणारच नाही, आता मला हिम्मत करावीच लागेल. असा विचार करून आता ती बोलणार अभिमन्यू सरांशी. तेवढ्यात तिला आवाज येतोय दुसऱ्या खोलीतनं. आली आणि आता गौरी त्या खोलीजवळ जाते. आता त्या खोलीमध्ये असतात प्राचार्य गाडगीळ मॅडम. पण आता गौरी खोलीमध्ये शिरणार तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि गौरीचा हात धरते आणि तिला बाजूला नेऊन जोरात ओरडते तिच्यावर, काय ग कॉलेजमध्ये घोळ घातला तो काय कमी आहे का, इथे कशाला आली आहेस तू. गौरी म्हणत असते, मॅडम माझं ऐकून तरी घ्या. पण रागिणी म्हणते, नाही नाही तुला अशा शब्दात कळणार नाही. तेवढ्यात अर्पिता येते. तेव्हा ही अर्पिताला सांगते, अगं कॉलेजमध्ये हिने गोंधळ घालून ठेवला त्यामुळेच अभि एवढा चिडला होता, हिला असं नाही कळणार, जेव्हा बोलून कळत नाही ना तेव्हा असं हाताला धरून हाकलून द्यावं लागतं. असं म्हणून रागिणीने तिचा हात धरलाय आणि तिला घराच्या बाहेर काढत असते. तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर आलेत हा गोंगाट ऐकून. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय आणि पुन्हा एकदा त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो ते 3 दिवसापासून दाखवत आहेत. प्राचार्य मॅडमनी हिला बघितलं आणि त्या एकदम ओरडतात, आली ही परत आली. आता गौरी बहुतेक दुसऱ्या दिवशी पुन्हा आली अभिमन्यू सरांकडे. काय वाटतं तुम्हाला, गौरी आणि अभिमन्यू सरांची भेट होईल की नाही होणार. म्हणजे तिचा ड्रेस चेंज दिसला ना म्हणून मी गेस केला की ती दुसऱ्या दिवशी पुन्हा आली अभिमन्यू सरांकडे. तर प्रेक्षकांना कसा वाटतोय तुम्हाला माझा रिव्ह्यू ऐकायला, आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझा हा रिव्ह्यू तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. ज्यांना कोणाला ही मालिका आवडते त्यांना. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.